करायचे सुरू. काल रात्री समर्थ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये इनामदार चौक या ठिकाणी वनराज आंदेकर आणि त्यांचे चुलत भाऊ उभे होता. त्याचवेळी काही मोटरसायकलवर लोक आले आणि त्यांनी जे आहे से त्यांच्यावर फायरिंग केलं आणि धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. या फायरिंग दरम्यान 5 राऊंड जे आहे से फायर झालेला आहे आणि त्यानंतर त्यांना लगेच जे आहे KM हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आला. परंतु ॲडमिट करण्याचे म्हणजे त्यापूर्वीच त्यांची मृत्यू झाली होती. त्यानंतर त्यांचे बॉडी जे आहे ससून हॉस्पिटलला पाठविण्यात आला आणि सध्या त्यांच्यावर जे आहे ते पोस्टमॉर्टम चालू आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे आणि बाकी आरोपीला निष्पन्न करून त्यांचे शोध चालू आहे. प्रथमदृष्ट्या हे जे घटना झालेली आहे हे कौटुंबिक वाद, प्रॉपर्टीचे वाद आणि जुने वाद यांच्यावरून झालेली दिसून येत आहे. यांच्यामध्ये आरोपी म्हणून मेहताचे सख्खी बहीण, 2 सख्खी बहीण आणि 2 सख्खे मेहुणा यांना आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांना जे आहे अटकही करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास यांच्यामध्ये चालू आहे. सर नेमका कशा पद्धतीचा वाद होता? प्रॉपर्टीचे वाद आहे असा निष्पन्न झालेला, परंतु नेमके कधीपासून आहे काय आहे यांच्याबद्दलचे आता तपास चालू आहे. कुटुंबाच्या बाहेरचे जे आरोपी आहेत ते कुठं पकडले किंवा काय? नाही, अजून त्यांची शोध चालू आहे. नाव काही आम्हाला निष्पन्न झालेलं आहे. त्यांच्या शोधण्यासाठी क्राईम ब्रांचचे 10 टीम आणि पोलीस स्टेशनचे पण 7-8 टीम लागलेली आहे आणि हे सर्व लोक जे आहे ते क्राईम यांचे लोकेशन घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयास करत आहे. सर, जे बहिणींना आरोपी आपण केले सख्या बहिणींचा, त्यांचा काय रोल आहे त्याच्यात? यांच्यामध्ये जे वनराज आंदेकर आहे त्यांच्या वडिलांचीच फिर्याद घेण्यात आलेली आहे आणि त्यांचे असा आरोप आहे की या लोकांनी प्रॉपर्टी वादातून जे आहे ते यांच्यामध्ये म्हणजे इन्स्टिगेट केलेलं आहे, अबॅटसारखे केलेले आहे आणि ज्यावेळी त्या लोकांवर हल्ले होत होता त्यावेळी हे लोक की यांना मारा अशा प्रकारचे त्यांच्या घरातून आवाज देत होत आहे. त्यामुळे त्यांचे प्रथमदृष्ट्या अशी हे आहे की या लोकांनीच जे आहे ते हे कोणी दुसऱ्या लोकांना बोलून ते हे घटना करून घेतली आहे असं त्यांनी प्राथमिक आपल्याला माहिती दिली. मला पूर्ण गोष्टी काय आहे, आता तात्कालिक कारण काय आहे हे हल्ला करण्याची, हे सर्व गोष्टी निष्पन्न होतील. प्राथमिक जे KM हॉस्पिटलचे डॉक्टरने सांगितलं होतं की जे आहे से हे जे आहे से धारदार शस्त्राने झालेली आहे, कारण त्यांना काही फायर आर्मचे गुंड दिसला नव्हता. आता PM पोस्टमॉर्टम चालू आहे. पोस्टमॉर्टममध्ये नेमके आपल्याला कळण्यामध्ये जे आहे से FIR प्रमाणे जे आहे से 15 आरोपी आहे आणि अजून आरोपी जे असेल तर जे आहे ते तपासादरम्यान निष्पन्न करता येईल. किती वेपनचा एकूण समावेश असू शकतो? नाही, ते एक वेळ सर्व आरोपी अटक झाल्यानंतर जे आहे ते किती वेपन होता, कोण कोण होते ते सर्व आपल्याला निष्पन्न होणार आहे. आता तेच सांगितलं, 4 आरोपी अटक झालेला आहे. अटक त्यांची सख्खी बहीण आहे आणि जे आहे सख्खा मेहुणा आहे. त्यांच्यामध्ये जयंत खोमकर आहे, गणेश खोमकर आहे आणि संजीवनी म्हणून मुलगी आहे आणि कल्याणी आहे. अशा प्रकारचे 4ला अटक करण्यात आलेली आहे. जयंत, संजीवनी, कल्याणी आणि गणेश. बहिणी तिथं प्रत्यक्षदर्शी होत्या, ते सगळे आरोपी आल्यानंतर त्यांनी काही सांगितलं की इथं आहे, मारा असं काही? असा FIR मध्ये आलेली आहे. त्यांच्या वडिलांनी FIR दिली की असं ते सांगत होती. ज्यावेळी यांच्यावर हल्ले होत होता त्यावेळी असं सांगत होती. तर हे FIR आता प्राथमिक रिपोर्ट आहे. आता सर्व गोष्टीचे व्हेरिफिकेशन होईल, सर्व गोष्टीचे जे आहे तपासाअंती जे आहे ते फायनली काय झालं होतं ते एक वेळ सर्व आरोपी आपल्या ताब्यात आल्यानंतर हे सर्व निष्कर्षवर आपण पोहोचू शकतो. ते त्यांचे घर समोरासमोरच आहे, तर त्या ठिकाणी होती अशी FIR मध्ये माहिती मिळालेली आहे. ठीक आहे सर, हिंदी में सर कल की जो घटना हुई है इसमें आगे की क्या पड़ताल हुई है, किस प्रकार से ये घटना हुई है और क्या अंजाम? कल रात को समर्थ पुलिस स्टेशन के एरिया में इनामदार चौक पे
जब वनराज अंडेकर और उसका भाई वहाँ पे था तो उसी समय कुछ लोगों ने आके उनके ऊपर अटैक किया। इस अटैक के दरमियान 5 राउंड फायर हुआ है और धारदार शस्त्र से उसके ऊपर अटैक हुआ। होने के तुरंत केएम हॉस्पिटल में लाने के पहले ही डॉक्टरों ने उसको ब्रॉड डेड ऐसा घोषित किया है। उसके बाद उसकी बॉडी को पोस्टमार्टम के लिए ससून हॉस्पिटल भेजा गया, जहां पे अभी उसका पोस्टमार्टम चल रहा है। इस केस में अभी तक जो है सो 4 आरोपी को अरेस्ट किया गया है, जो कि मृतक के ही 2 सगी बहनें और 2 जो है सो जीजा हैं। और इसमें जो है सो एफआईआर में 10 लोगों के नाम और 5 लोगों को अज्ञात बताया गया है। और इसमें जो है सो अभी हमारी टीम इसमें जो है सो आरोपी को निष्पन्न करके उनको अरेस्ट करने के पीछे लगाई गई है। एक बार सब आरोपी अपने पास आने के बाद इस केस में अभी का तात्कालिक कारण क्या था ये पता चलेगा। प्राथमिक जो रिपोर्ट आई है उसमें जो है सो ये घटना जो है सो ओल्ड राइवलरी की वजह से हुई है, कौटुंबिक वाद है, प्रॉपर्टी का वाद है, इसके वजह से हुआ है। तो अभी इस पे बहुत सारे मुद्दे पे तपास करना बाकी है। जैसे जैसे इसमें तपास आगे बढ़ेगा, जांच आगे बढ़ेगी, तो हमें इसमें जो है सारे फैक्ट्स मिलेंगे और इसमें जो है सो इसका क्या तात्कालिक कारण था कि कल अटैक क्यों हुआ, इसके बारे में पूरी विस्तृत जानकारी मिल पाएगी। किन जो आरोपी गिरफ्तार किए गए हैं उनके नाम क्या क्या है? आरोपी जो है सो जयंत कोमकर, गणेश कोमकर और दोनों जो बहनें हैं, एक का नाम कल्याणी है और एक का संजीवनी है। जैसे 4 आरोपी अरेस्ट हुए हैं अभी तक। इनका पहले भी वाद हो चुका था, समस्तीपुर पुलिस स्टेशन में एफआईआर दर्ज की गई थी और उसके बाद ये हादसा हो रहा है। तो इसमें जो है सो कल ही मॉर्निंग में इनका जो है सो कंप्लेंट गया था कि हमारा जो है सो कुछ गाली गलौज इस टाइप का गया था, एनसी मैटर था। तो इनको समझा बुझा के इनके ऊपर एक प्रिवेंटिव एक्शन भी किया गया था और चूंकि कौटुंबिक बात था तो इसलिए जो है सो इनको समझा बुझा के वापस भेजा गया। और उसके बाद रात में ये घटना हुई है। तो ये सारे जो ये है इंसिडेंट्स हैं उनका जो है सो इन्वेस्टिगेशन किया जा रहा है। एक बार इसी की वजह से हुआ और कोई कारण था, ये सब का जो है सो पूरी जांच होने के बाद पता चल पाएगा। मौका वारदात पर ये दोनों बहनें वहाँ पे मौजूद थी क्या और किस तरह से? नहीं, एक बहन का था कि वो आवाज़ कर रही थी, ऐसा एफआईआर में ही आया है। उसके फादर ने ही दिया है कि वो आवाज़ कर रही थी कि जो है मारो इसको मारो, इस तरह का आवाज़ उसने किया है, ऐसा एफआईआर में दिया गया। तो वो सब की जांच होनी अभी बाकी है, ऐसा हुआ है क्या, और इस तरह के सारे जो भी पहलू आए हैं तो वो सारे पहलू की जांच अभी जारी है। फायरिंग हुई है लेकिन कोई भी गोली उनको नहीं लगी है, सिर्फ कोयटा से जो वार हुए हैं उनसे उनकी मौत हुई है, ऐसा सामने आ रहा है। क्या वो सही बात है? नहीं, ये पोस्टमार्टम रिपोर्ट जब पूरी डिटेल में आएगी उसमें क्लियर होगा कि फायर आर्म इंजरी कितनी है और शार्प वेपन से इंजरी कितनी है। ये एफआईआर का जब रिपोर्ट रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।